माझं पायांचं प्रेशर आहे ते जमिनीवर व्यवस्थित जातच नाही, त्याच्यामुळे मला एवढे प्रॉब्लेम क्रिएट झाले. म्हणजे मला असह्य दुखणं जे होतं ते मानेचं होतं आणि मी सारखी पेन किलर घेत होती, अंगावर काढत होती. त्याच्या जोडीला बहुतेक असे आजार होते की म्हणजे जसं काही पोट साफ न होणं किंवा भूक न लागणं, अशा भरपूर गोष्टी होत्या. पण मला हे जे ट्रीटमेंट केली आहे त्याच्यातून खूप छान रिलीफ वाटलं आणि मिरॅकल म्हणजे माझं 2 किलो वजन कमी झालं. जे तुमची कंप्लेन होती की माझं वजन कमी कधीच होत नव्हतं, मी सगळं करून बघितलं, हर्बल लाईफ घेऊन बघितलं, सगळं घेऊन बघितलं, कधीच झालं नाही. ते आता झालं म्हणजे इतकं इन्स्टंट ते मी विचार पण नव्हता केला. कोणताही डाएट नाही, एक्सरसाइज नाही, काहीच नाही. छान वाटलं, एकंदरीत एक्सपिरियन्स खूप छान वाटला. थँक्यू. गुड इव्हनिंग मॅम. गुड इवनिंग, नमस्ते सर. नेचुरोपैथी मेरे को एक अट्रैक्शन था कि जाना है, क्योंकि मैं ऑलवेज मेरे बॉडी में हमेशा पेन ही रहता है. सुबह उठी तो घुटने में पेन, जॉइंट पेन, सर दुखना, ये डेली का हो गया था मेरा. तो मैंने खुद से बोर होके मैंने सर्च किया तो आपका ऐड मेरे को मिला और आपकी जो भी मैंने बातें पढ़ी उसके लिए मुझे बहुत अट्रैक्ट थी मैं कि मैं कब जाऊँ और कब करूँ. लेकिन यहाँ आई तो मेरे को थोड़ा पहले लगा कि अरे यार अपन गलत तो नहीं आ गए. 2 चीज़ों में मैं थोड़ी बोरी हो गई और शाम से मेरे को थोड़ा अच्छा लगा. लेकिन शाम में मेरे को एक ऐसा एक्सपीरियंस आया जो मुझे हमेशा होता है, सर चढ़ना, उसके बाद मेरी हाइपर एसिडिटी बढ़ के वोमिटिंग होना, दोनों साथ में होना. और उसके बाद मेरा वो फिक्स है कि मेरे को सलाइन डॉक्टर के पास जाना है और मेरे को वो आईवी लेना है. लेकिन नीरज सर ने बोला कि होने दो, जो होगा मैं हूँ यहाँ पे. और उनके कॉन्फिडेंस से मुझे आईवी लेने की जरूरत नहीं पड़ी. उन्होंने जो भी ट्रीटमेंट दिया मैंने खुद पे अप्लाई किया. उन्होंने सिंपल नोट बोली और जो मैंने किया और तकलीफ मेरी कम हो गई. मतलब 90% कम हो गई, 10% धीरे धीरे अभी जा रही है. वेरी गुड. आप बहुत अच्छे लगे सर, आपने वन मैन हमको सबको संभाला, इसके लिए आपके लिए बहुत थैंक यू. मडबाद इज न्यू, हमारे न्यू एक्सपीरियंस. आप सबके लिए ये न्यू एक्सपीरियंस है मैम, लेकिन इसमें हमने कोई आपको मैजिक या हमने ऐसा कोई आपको आउट ऑफ द वर्ल्ड कुछ भी नहीं दिया है. ये सब हमारे इर्द गिर्द है, फर्क सिर्फ इतना है कि हम इनको देखते नहीं है. आपने हमको उससे रूबरू कराया. और ये बहुत अच्छा लगा कि आपने छोटी छोटी बातों से हमको हमारी बॉडी क्लीन करना कैसे चाहिए. डिटॉक्स इज वेरी गुड. हर चीज के लिए है ना, हमारा मोटो ये है कि आप हर चीज के लिए डॉक्टर के पास ना जाओ. हमारा मोटो ये है कि मैं पाँव फटाक से बॉडी पेन हुआ क्या, बच्चे तो गुस्सा ही करते कि आप कितना गोली खाते हो. मैं तुरंत वैसोग्रीन, अल्ट्रा डे, मेरे पास तो रहती है सारी गोलियां, मैं ले लेती हूँ कि किसी को तकलीफ अभी. लेकिन अब यहाँ से मैं जाऊंगी तो गोलियों को लूंगी नहीं. सबसे पहले आपको आपके घर में जितनी दवाई है ना मैम, उसको पैक करके फेंक देना है. हाँ, वो फेंक देना है आपको. और आपके शेल्फ में जो है ना, मैं आपको कुछ चीजें बताता हूँ, वो आपको रखनी है. हाँ, तो आप वो उसको रिप्लेस कर दीजिए और आपके सारे प्रॉब्लम, वैसे भी आप में कुछ प्रॉब्लम है ही नहीं. आप उन प्रॉब्लम को कम करने की कोशिश कर रहे थे इतने सालों से, जो आपके बॉडी में है ही नहीं. तो जो प्रॉब्लम है ही नहीं तो वो कम कैसे होगा. ओके मैम, थैंक यू. यस सर. मेरा नाम अक्षय मरलेचा है, अक्षय महेंद्र जी मरलेचा. मैं संभाजी नगर का हूँ. मैं एक्चुअली सिर्फ मम्मी को छोड़ने को आया था, तो उनके साथ रहने को आया था. मैं कुछ भी ट्रीटमेंट करने को नहीं आया. लेकिन लिया ट्रीटमेंट और इतना हल्का लग रहा है मेरे को अभी फिलहाल. एक्चुअली बहुत फ्रेश लग रहा है मेरे को. और साल में कम से कम 3-4 बार करना ही चाहिए. आप क्या सजेस्ट करोगे सर? आजकल लोग जो है वो अपने हर प्रॉब्लम के लिए मेडिसिन लेते हैं, तो वो मेडिसिन लेना कितना असरदार है या लेना ही नहीं चाहिए. पहले आपका रेजिस्टेंस पावर इतना अच्छा रहता है, लेकिन नहीं बेयर हो रहा है तो ऐसे जो जड़ वाले ट्रीटमेंट है, जो जड़ से निकाल रहे वही करना चाहिए. थँक्यू सर. मी विवेक शरद वाघ, मी नाशिकचा राहणार. 2 दिवसाच्या या कॅम्पमध्ये अतिशय चांगला अनुभव आला. डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय याबद्दल ऐकले होते तुमच्या वेबिनारमधून, परंतु प्रत्यक्षात आल्यानंतर खूपच
खूपच छान अनुभव आला. याच्यामध्ये दिले जाणारे जे काही काढे असतील किंवा सोबतचे दिलेले जे काही ज्यूस वगैरे असतात, ज्या काही ट्रीटमेंट आहेत त्या अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला देण्यात आलेल्या आहेत. ॲम्बियन्स पण खूप छान होतं. निसर्गाच्या सानिध्यामध्ये नैसर्गिक पद्धतीने ही जी ट्रीटमेंट देण्याची जी पद्धत आहे ती खूप छान आहे आणि रिझल्ट पण अतिशय सुंदर आहेत. तो माझ्याकडून सर्व शुभेच्छा. सर तुम्ही काय रेकमेंड कराल लोकांनी औषधं घेतले पाहिजे की त्यांचा जो त्रास आहे याच्यामुळे अशी गेलं पाहिजे? नक्कीच मी वैयक्तिक उदाहरणाद्वारे सांगू शकतो, कारण की मी प्रत्येक वेळेस अशा प्रकारचा विचार करायचो की पेन किलर घेतलं, अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्ज घेतले वगैरे वगैरे, बाकीचे सर्व औषधं वगैरे आपण ट्राय करत होतो. परंतु याचं जे मेन कॉज आहे, रूट कॉज पासूनच जर पूर्णपणे आजार नष्ट झाला तर निश्चितच तेवढा एक आजारापुरता फायदा न होता बाकीच्याही आजारांशी संबंधित सर्व आजार आपले बरे होऊ शकतात. थँक्यू सर. थँक्यू सो मच. दत्तात्रय बोर, राहणार नाशिक रोड, नाशिक. ऍक्च्युअली आता मी या कॅम्पला, रेसिडेन्शियल कॅम्पला जे आलो होतो, याच्या अगोदर आम्ही फक्त बॉडी डिटॉक्स ऐकत होतो. पण हे जे आम्हाला डिवाइन टचच्या माध्यमातून इथं ही जी संधी आम्हाला मिळाली की बॉडी डिटॉक्स कशा पद्धतीने करून घ्यायचं, आणि इथं आल्यानंतर एक आमचा एक्सपिरियन्स असा होता, इथं जे काही बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन जे झालं ते सगळं नॅचरल पद्धतीने झालं. याच्यामध्ये कुठे असं आर्टिफिशियल वगैरेचा वापर न करता एक नॅचरल पद्धतीने ते आम्हाला यूज करून आमचं बॉडी डिटॉक्स करून घेतलं गेलं. इथलं जे काही वातावरण जे होतं ते आमच्यासाठी खूप छान आणि प्रसन्नदायक होतं. आणि इथून एक भविष्यामध्ये जर आपल्याला दवाखान्याचे खर्च जर वाढवायचे नसेल तर आपण इथून डिटॉक्स होऊन आणि भविष्यात या आपल्या फॅमिली सोबत पण हे असे कॅम्प करून आपण स्वतःला त्याच्यापासून वाचवू शकतो. त्याच्याकरता मी थँक्यू देतो डिवाइन टच. थँक्यू सर. विवेक खैरनार, राहायला नाशिकला आणि व्यवसाय आहे. मला पायांचा त्रास होता, पायांची जळजळ, आणि याच्यासाठी मी वेगवेगळ्या ट्रीटमेंट करतोय कधीपासून. आणि इथे शिबिराला मी अटेंड केलं 2 दिवस, आणि 2 दिवसात मला असं जाणवलं की माझ्या पायाची जळजळ जी आहे बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे. वजन माझं 2-2.5 किलो घटलं, ज्याची मला अपेक्षा नव्हती, कारण मला पुढे वजन वाढवायचं आहे. मी नीरज सरांची त्याबद्दल गायडन्स घेईल नंतर. आणि नीरज सरांनी 2 दिवस खूप सुंदर काळजी घेतली आमच्या सगळ्या टीमची. त्याबद्दल खरोखर त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. टाइम टू टाइम प्रत्येक गोष्ट देणे, सेल्फ सर्व्हिस ऐवजी स्वतःच बनवून देणे, आणि एक छान काळजी घेतली. आम्ही पूर्ण आनंदाने वेळ त्यांच्यासोबत घालवला. मडबादचा एक्सपिरियन्स खूप डिफरंट आणि नवीन होता आमच्यासाठी. त्याच्यात मजा आली. लहानपणी धुलीवंदनाचा आठवण आली, धुलीवंदन रंगपंचमीसारखी. ओव्हरऑल नॅचरोपॅथी काय आहे हे मला ही सुरुवातच आहे की ह्या विषयाला आता मी समजून घेतोय. परंतु नॅचरोपॅथीचे ज्या ट्रीटमेंट आमच्यावर केल्या गेल्या यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस किंवा लिव्हर क्लिन्झिंग, इतर किडनी क्लिन्झिंग, अशा अनेक प्रोसेस इथे पार पडल्या. आणि त्यानंतर आम्ही आता असं वाटतंय की पूर्ण क्लीन होऊन जातोय घरी. पुन्हा आम्ही दर महिन्यातून एकदा तरी हे क्लिन्झिंग प्रोसेस करूच. बघूया पुढे काय फरक पडतो, तर निश्चितच छान फरक पडेल असं वाटतं. धन्यवाद. ओके, थँक्यू सर. नमस्ते सर. नमस्कार. आपलं नाव सर? मी चंद्रकांत महादेवलाल सरे. आपण 2 दिवस इथं बॉडी क्लिन्झिंग कॅम्पसाठी आला होता, तर तुमचं काय एक्सपिरियन्स आहे? सर, तुम्ही जे सकाळपासून आम्ही आलो तेव्हापासून आम्हाला जे काय ज्यूस वगैरे दिले, काढा दिला, त्याप्रमाणे जी काही आम्हाला तुम्ही याची काय म्हणता बॉडी क्लिनिंगची हे केली ती खूप सुंदर आणि अतिशय, म्हणजे माझं आहे ना शरीरात खूप कचरा साचलेला होता, तो सगळा निघून गेला आतापर्यंत. अजून थोडा आहे, तोही निघून जाईल. त्या हिशोबाने सगळं तुम्ही व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि सगळं काही व्यवस्थित जे काही तेल वगैरे. आणि क्लिन्झिंग का करणं गरजेचं आहे? तर क्लिन्झिंग हे करणं गरजेचं आहे की आपण काही खातो आणि इथं दुखलं तिथं दुखलं असं म्हणतात. मेन म्हणजे ते खाण्याचं योग्य प्रमाण असलं पाहिजे. आणि या भारतभूमीने जे योग्य दिलेले खाण्याचं फूड, अन्न, ते आपण खात नाही.
आपण काहीतरी त्या चायनीज शेवया खातो, आपलं गव्हाच्या शेवया बनलेल्या असतात त्या कधीच खात नाही. हे चायनीज फूड खातो, त्याच्यानंतर अमेरिकन फूड खातो. ते ह्या सगळे फूड सोडून आहे ना, आपण भारतीय माणूस जमिनीवर जितकं शोभतो ना तसं जमिनीचं अन्न खाल्लं पाहिजे, हे मला वाटतं. आणि तेच करायला पाहिजे. ओके, हा, थँक्यू सर. तुमच्याकडनं सगळे शिकलोय धडे. कमीत कमी चायनीज फूड न खाता खावा इथले बटाटे वडे.